So, in our last video lecture, we have discussed about the excavation for the foundation and the various timbering and strutting methods to be provided for the trenches excavated for the foundation. Now, in the today's video lecture, we are going to discuss about the material used for the plinth filling. First, I will remind that plinth, so it is the part of the building which is above the ground level and below the ground floor. So plinth, it is in between the ground level and the ground floor. म्हणजे जिथं आपली ग्राउंड लेवल संपते तिथून जी काही आपण 0.45 मीटरची हाईट प्रोव्हाइड करतो आपल्या बिल्डिंगसाठी, जिथं आपलं पहिलं ग्राउंड फ्लोअर चालू होतं, तर ही जी काही 0.45 मीटर हाईट आहे याला आपण प्लिंथ असं म्हणतो. सो व्हॉट इज द मटेरियल टू बी रिक्वायर्ड फॉर दिस प्लिंथ फिलिंग. सो प्लिंथ म्हणजे जनरली आपण काय करतो तर जे आपल्या बिल्डिंगच्या आउटर बाउंड्रीज आहेत किंवा बिल्डिंगच्या ज्या आपल्या बाहेरच्या भिंती असतात त्या बाहेरच्या भिंती आणि आतल्या ज्या भिंती असतात त्या सगळ्या भिंती आपण 0.45 मीटर्सनी वर उचलल्या गेलेल्या असतात. सो आणि त्याच्यामध्ये आता प्रत्येक भिंत उचलल्यानंतर जो आपला रूमचा फ्लोअर राहतो तो रूमचा फ्लोअर म्हणजे एक 0.45 मीटरचा खड्डा असतो. सो दॅट वी हॅव टू फिल विथ द मटेरियल सो विच इज रिक्वायर्ड फॉर द प्लिंथ फिलिंग. सो if the plinth depth do not exceed 450 mm, that is 0.45 meters above the ground level, and if the exposed ground is black cotton soil, then remove the black cotton soil so as to avoid the uneven settlement of the ground flooring. याचं मीनिंग काय तर आपण काय करतो जनरली ज्यावेळी आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळी त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीची सॉईल आहे हे पहिला बघितलं जातं. जनरली जिथं ब्लॅक कॉटन सॉईल असते त्या ठिकाणी काय केलं जातं की हे जे प्लिंथ फिलिंग आहे त्यासाठी आपण तिथं असणारी पूर्ण ब्लॅक कॉटन सॉईल रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण दुसरं फिलिंग मटेरियल भरतो. याचं रिझन का तर ब्लॅक कॉटन सॉईल जेव्हा वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येते त्यावेळी त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन होत असतं आणि त्याच्यामुळं आपले जे काही ग्राउंड फ्लोरिंग आहे त्याचं अनइवन सेटलमेंट होण्याचे चान्सेस असतात. सो टू अवॉइड दिस अनइवन सेटलमेंट ऑफ द ग्राउंड फ्लोरिंग we have to remove all the black cotton soil from the plinth, and at the place of black cotton soil we have to fill some material which will not be compacted or which will not be have an uneven settlement. So in the process of plinth filling, watering and compaction should be carried out till the required level is reached so as to form a roughly compacted base. सर ज्यावेळी आपण ही पूर्ण ब्लॅक कॉटन सॉईल तिथून रिमूव्ह करतो त्यावेळी वॉटरिंग आणि कॉम्पॅक्शनची प्रोसेस कॅरी केली जाते अलॉंग विथ द मटेरियल फिलिंग. सो द मटेरियल फॉर द प्लिंथ फिलिंग कन्सिस्ट ऑफ हार्ड मुरूम अँड ब्रोकन रबल्स. म्हणजे जे काही प्लिंथ फिलिंगला आपण मटेरियल यूज करणार आहे दॅट इज ऑफ हार्ड मुरूम किंवा ब्रोकन रबल्स त्याच्यामध्ये आपण यूज करतो. म्हणजे मोठे मोठे खडी किंवा हार्ड मुरूम आपण त्या ठिकाणी प्लिंथ फिलिंगसाठी वापरतो. आणि हा जो काही हार्ड मुरूम आहे किंवा दिस रबल्स आहेत हे रबल्स ज्यावेळी आपण प्लिंथ फिलिंगमध्ये यूज करतो त्यावेळी अलॉंग विथ द वॉटरिंग म्हणजे वॉटरिंग पण केलं जातं आणि वॉटरिंगच्या बरोबर आपण कॉम्पॅक्शन सुद्धा व्हायब्रेटरनी कॅरी करतो. आता हे कशासाठी तर जे आपण प्लिंथ फिलिंग करणार आहे जो काही आपण हार्ड मुरूम त्याच्यामध्ये फिलअप करणार आहे ते मुरूम प्रॉपरली कॉम्पॅक्ट व्हावं आणि त्याच्यामध्ये कुठेही वॉइड्स राहू नयेत जेणेकरून ज्यावेळी आपण त्याचा ग्राउंड फ्लोअर कन्स्ट्रक्ट करू त्यावेळी ग्राउंड फ्लोअरच्या लोडमुळे ते सेटल होऊ नये त्यासाठी आपण पहिल्यांदाच त्याला कॉम्पॅक्शन करून घेतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती आपण आपलं ग्राउंड फ्लोअर कन्स्ट्रक्ट करतो. सो द मटेरियल युज्ड फॉर द प्लिंथ फिलिंग कन्सिस्ट ऑफ हार्ड मुरूम अँड द ब्रोकन रबल्स. On the compacted surface or consolidated plinth filling, a concrete bed of thickness 80 mm is done for laying the tile work further. म्हणजे जे काही आपण हार्ड मुरूम भरून झाल्यानंतर किंवा रबल्स भरून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण 80 mm चा
एक कॉन्क्रीटचा PCC म्हणतात, त्याला आपण प्लेन सिमेंट कॉन्क्रीट म्हणतो. सो हे PCCचा बेड आपण तिथं इन्सर्ट करतो जेणेकरून आपल्याला फर्दर जे आपलं टाईल वर्क आहे ते कॅरी करता यावं यासाठी. So the material for the plinth filling. So first of all, plinth filling. So if the depth of plinth do not exceed 450 mm above the ground level, and if the exposed ground is black cotton soil, then remove the black cotton soil so as to avoid the uneven settlement of the ground flooring. In the process of the plinth filling, watering and compaction should be carried out till the required level is reached so as to form a roughly compacted base. The material used for the plinth filling consists of hard murum and the broken rubbles. On the compacted surface or the consolidated plinth filling, a concrete bed of thickness 80 mm is done for laying the tile work for the further. Now the next point, that is lead and lift in the excavation. So lead and lift are the terms related to the excavation of the earth and soil. So lead आणि lift ह्या टर्म्स कशाशी रिलेटेड आहेत तर lead आणि lift ह्या आपण जे काही फाउंडेशनसाठी सॉइल एस्कॅवेट करतो किंवा प्लिंथ फिलिंगच्या वेळी आपण जे ब्लॅक कॉटन सॉइल रिमूव्ह करतो, तर हे जे काही एस्कॅवेशन आपण अर्थ किंवा सॉइलचं करतो याच्यासाठी आपण लीड आणि लिफ्ट या दोन थेरीज यूज करतो. लीड मीन्स व्हॉट? सो लीड, it is the horizontal distance up to which a contractor will haul the material excavated and it is included in the rates of excavation is called as a lead. So the lead of 30 meter and called as a standard or normal lead. So simply lead means what? It is the horizontal distance to be traveled to haul the materials. म्हणजे जे काही एस्कॅवेटेड मटेरियल आहे ते एस्कॅवेटेड मटेरियल एस्कॅवेशन प्लेस पासून डम्पिंग प्लेस पर्यंत, म्हणजे जिथनं आपल्याला ते मटेरियल एस्कॅवेट करायचं आहे तिथनं काढून घेऊन ज्या ठिकाणी आपल्याला ते नेऊन टाकायचं आहे तिथपर्यंतचं जे होरिझॉन्टल डिस्टन्स असतं याला आपण काय म्हणतो? लीड. ओके, सो द लीड इज 30 मीटर, म्हणजे 30 मीटरची स्टँडर्ड लीड आपण कन्सिडर करतो किंवा नॉर्मल लीड कन्सिडर केली जाते. आणि हे जे काही ट्रॅव्हलिंग आहे, हे जे काही मटेरियलचं हाऊलिंगसाठी आपल्याला लागणारे जे काही रेट्स आहेत याचे जे लीडचे रेट ऑलरेडी आपण आपलं जे काही टेंडर असतं किंवा आपलं जे वर्क असतं बिलिंग असतं त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण ते इन्सर्ट केलेले असतात. सो लीड, इट इज द होरिझॉन्टल डिस्टन्स up to which a contractor will house the material excavated and it is included in the rate of excavation which is called as a lead. So the 30 meter standard or normal lead it is considered. Okay, now the next part, that is the lift. Lift, the vertical distance up to which a contractor will haul the material excavated and it is included in the rate of excavation is called as a lift. So the lift of 1.5 meter is called as a normal lift. So the vertical distance, जसं की आपण मगाशी म्हणत होतो की एक्सकॅव्हेशन केलेलं मटेरियल दुसरीकडे नेऊन डंप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्या ठिकाणी जे काय आपण होरिझॉन्टल डिस्टन्स टू बी ट्रॅव्हल आहे ते होरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे काय असतं? आपलं लीड असतं. आणि व्हर्टिकल डिस्टन्स टू विच अ कॉन्ट्रॅक्टर विल हाऊल द मटेरियल, म्हणजे जे व्हर्टिकल डिस्टन्स मटेरियल एस्कॅवेट केल्यापासून ते मटेरियल अपलिफ्ट करण्यापर्यंत जे व्हर्टिकल डिस्टन्स आपण ट्रॅव्हल करतो दॅट व्हर्टिकल डिस्टन्स इट इज नोन ॲज अ लिफ्ट. सो दिस लिफ्ट इट इज जनरली a standard lift or normal lift, it is considered as a 1.5 meters. So normal lift जी आहे ती आपली 1.5 meter ची normal lift आपण consider करतो. So these are the two terms which are related with the excavation. First, that is the lead, and second, that is the lift in the excavation. Lead means what? It is the horizontal distance up to which
a contractor will haul the material and which rates are included into the tender or included into the contractor's bill. The lead of 30 meter, it is considered as a standard lead or the normal lead. Second, lift, that is the vertical distance to be travelled by the vertical distance up to which a contractor will haul the material excavated and it is included in the rate of excavation is called as a lift, and the normal lift of 1.5 meter is considered. Now the next part of this chapter, that is the foundation and the types of foundation. So first I will tell about the foundation. Foundation, it is the part of a substructure. म्हणजे बिल्डिंगचं जे सबस्ट्रक्चर असतं, जे अंडरग्राउंड असतं, त्याला आपण काय म्हणतो, फाउंडेशन. सो या फाउंडेशन वरती आपली पूर्ण बिल्डिंग काय होत असते, रेस्ट होत असते आणि पूर्ण बिल्डिंगचा जो काही लोड आहे तो संपूर्ण लोड फाउंडेशन थ्रू आपण सबसॉइलला ट्रान्सफर करतो. सो दिस फाउंडेशन अँड द टाइप्स ऑफ फाउंडेशन. First of all, the introduction. Foundations is the lower portion of the building, usually located below the ground level, which transmits the load of the superstructure to the subsoil. A foundation is therefore that part of the structure which is in the direct contact with the ground to which loads are transmitted. So, as I earlier told that the foundation, it is the lowermost portion, it is the lowermost portion of the building which carries or which is in the direct contact with the subsoil and which transfers the load to the subsoil directly. So, the foundations is the lower portion of the building, usually located below the ground level and which transmit all the load of the superstructure to the subsoil. A foundation is therefore that part of the structure which is in the direct contact with the ground to which the loads are transmitted. The soil which is located immediately below the base of the foundation is called as a subsoil or the foundation soil, while the lowermost portion of the foundation which is in the direct contact with the subsoil is called as a footing. So, आता याचं मीनिंग काय, तर फाउंडेशन हा कुठला पार्ट आहे बिल्डिंगचा, सो इट इज द सबस्ट्रक्चर जो की ग्राउंड लेवलच्या खाली असतो आणि हे जे काही फाउंडेशन्स असतात दीज आर इन द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द सबसॉइल. आता सबसॉइल म्हणजे काय, तर आपल्या बिल्डिंगच्या खाली जी काही सॉइल असते किंवा जे काही ग्राउंड असतं त्याला आपण काय म्हणतो, सबसॉइल म्हणतो. सो द फाउंडेशन हा कुठला पार्ट आहे बिल्डिंगचा, सबस्ट्रक्चरचा पार्ट आहे आणि हा डायरेक्टली इन द कॉन्टॅक्ट विथ सबसॉइल असतो. आता फाउंडेशनचं मेन फंक्शन काय, तर इट कॅरीज द और इट ट्रान्समिट्स द लोड from the superstructure to the subsoil below. Okay, so this subsoil, it is the foundation soil आणि ह्या ज्या फाउंडेशनचा सगळ्यात बेसचा पार्ट आहे जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द सबसॉइल असतो त्याला आपण म्हणतो फुटिंग. ओके, सो इन द फिगर यू कॅन सी दॅट here it is, we are having our foundation for this structure, this one and this one. If the foundation is properly not designed, if it is not designed properly, then when there is a groundwater level decreases, level why decreases, because the trees are absorbing the water from the ground portion. So when it absorbs the water, groundwater level decreases. At that place the settlement of soil takes place. Or in the rainy season what happens, when the water comes in the contact with the soil, because of the water the volume of soil increases. So this subsoil, it is always making the physical changes. So because of these changes our structure may get damaged if we not done properly
if we not provide a proper foundation to the structure. So as shown in this figure, you can see the phenomenon. Next, here it is another one figure which is given. So at the last, below the ground, you are having the foundation portion and then the superstructure. Okay, so this foundation, it carries the load of all the superstructure provided over it. So because of that, we have to properly design this foundation so as to have a longer life for our structure. Now we will see the functions of the foundations. The basic function of the foundation is to transmit the dead load, superimposed load and wind loads from the building to the soil on which the building rests. Okay, so जस की आपण आतापर्यंत बघत आलोय, मेन फंक्शन काय आहे फाउंडेशनचं, त्याच्यावरती असणारा बिल्डिंगवरती असणारा संपूर्ण लोड जो काही आहे तो खाली सबसॉइलला ट्रान्सफर करणं हे त्याचं मेन फंक्शन आहे. मग हे लोड्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, डेड लोड, लाईव्ह लोड, सुपर इम्पोज्ड लोड किंवा विंड लोड. मग ह्या पद्धतीचे लोड सगळे खालच्या सबसॉइलला ट्रान्सफर करणं हे काम कुणाचं असतं, फाउंडेशनचं. नाउ वी विल सी इन द डिटेल्स. सो द फर्स्ट function, that is the reduction of the load intensity. Foundation distribute the loads of the superstructure to a larger area so that the intensity of the load at its base does not exceed the safe bearing capacity of the soil. आता reduction in the load intensity म्हणजे काय, तर आता फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या ठिकाणी एखादा पॉइंट लोड जर अप्लाय केला तर त्या ठिकाणी काय होतं, लोडची इंटेन्सिटी जास्त असते. पण तोच जर लोड आपण इव्हनली डिस्ट्रीब्यूट केला तर त्या केसमध्ये काय होणार, त्याची इंटेन्सिटी काय होते, कमी होते. हेच काम कुणाचं असतं सबस्ट्रक्चरमध्ये, तर फाउंडेशनचं असतं. फाउंडेशन काय काम करतं, बिल्डिंगचं जे काही लोड आहे ते बिल्डिंगचं पूर्ण लोड खालच्या सबसॉइलवरती इव्हनली डिस्ट्रीब्यूट करतं आणि त्याच्यामुळं जे काही लोड इंटेन्सिटी आहे ती लोड इंटेन्सिटी कमी होते आणि दिस लोड इंटेन्सिटी डज नॉट एक्सिड्स द सेफ बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. म्हणजे सॉइलची जी लोड कॅरिंग कॅपॅसिटी असते, सेफ बेअरिंग कॅपॅसिटी असते, त्याला ते एक्सिड करत नाही. सेकंड, दॅट इज द इव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ द लोड. सो द फाउंडेशन डिस्ट्रीब्यूट द नॉन युनिफॉर्म लोड्स टू द सुपरस्ट्रक्चर इव्हनली टू द सबसॉइल. जे की मी आधी सांगितलंय तुम्हाला की ज्यावेळी आपण बिल्डिंगला फाउंडेशन्स प्रोव्हाइड करतो त्यावेळी काय होतं, बिल्डिंगचं जे अनइव्हन लोड आहे, म्हणजे आता बिल्डिंगमध्ये काही ठिकाणी लोड जास्त असणार आहे, काही ठिकाणी लोड कमी असणार आहे. तर हे दिस इज बिकॉज ऑफ द लाईव्ह लोड अँड द डेड लोड. आणि हे जे काही लोड्स आहेत ते लोड सगळे इव्हनली डिस्ट्रीब्यूट करून सबसॉइल पर्यंत ट्रान्सफर करायचं काम फाउंडेशनचं असतं. Next, that is the provision of leveled surface. So foundation provide a leveled and hard surface over which the superstructure can be built. Means what? ज्यावेळी आपण ग्राउंड वरती बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायचं कन्सिडर करतो तर त्यावेळी काय होतं, बिल्डिंगचं जे काही ग्राउंड सरफेस आहे किंवा जो ग्राउंड लेवल आहे तो अनइव्हन असतो. सो अनइव्हन सरफेस वरती आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करू शकतो का, नाही करू शकत. मग त्या केसमध्ये आपण काय करतो, लेवल्ड सरफेस प्रोव्हाइड करतो विथ द हेल्प ऑफ अ फाउंडेशन. अ प्रॉपर फाउंडेशन हाइट्स प्रोव्हाइड करून आपण बिल्डिंगला एक प्रॉपर लेवल्ड सरफेस प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट, दॅट इज द लॅटरल स्टॅबिलिटी. सो इट एन्कर्स अ सुपरस्ट्रक्चर टू द ग्राउंड, thus imparting the lateral stability to the superstructure. Next one, that is the safety against undermining. It provides the structural safety against the undermining due to the burrowing animals and food water. So याचं मीनिंग काय, तर जे काही आपले अंडरग्राउंड कीटक आहेत तर किंवा जे अंडरग्राउंड ॲनिमल्स आहेत, बोरिंग ॲनिमल्स आहेत, तर यांच्यामुळं सबसॉइल ते काय करतात, सबसॉइल उकरतात किंवा जसं की घुशी, उंदीर वगैरे असतात, हे काय करतात तर ग्राउंड काय करतात, त्यांनी उकरतात. तर
त्याच्यामुळं आपल्या बिल्डिंगला काही हार्म होऊ नये. सो इट प्रोव्हाइड्स द सेफ्टी अगेन्स्ट द undermining. And last one, that is the protection against the soil movements. So the special foundations measure prevents or minimizes the distress or the cracks in the superstructure due to the expansion of subsoil because of the moisture movement in some problematic सॉइल्स. सो म्हणजे जसं की आता ब्लॅक कॉटन सॉइल जर आपण घेतली तर काळ्या मातीचं काय होतं, ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी काळी माती फुगते आणि ज्यावेळी उन्हाळा चालू होतो त्यावेळी तिचा व्हॉल्यूम काय होतो, कमी होतो. आणि याच्यामुळं काय होतं, फाउंडेशनचे मुवमेंट्स होतात आणि याच्यामुळं काय होतं, आपल्या सुपरस्ट्रक्चरमध्ये क्रॅक्स यायला चालू होतात. सो हे क्रॅक्स होऊ नयेत यासाठी आपण काय करतो, बिल्डिंगमध्ये प्रॉपर फाउंडेशन प्रोव्हाइड करतो. ओके. So in our today's lecture we have discussed the points, that is the material used for the plinth filling, then the lead and lift, and the foundation and the functions of the foundation. Today we will stop over.